नमस्कार. अर्चनास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण खारे शेंगदाणे बनवणार आहोत. शाळेच्या बाहेर मिळणारे, लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणारे असे हे खारे शेंगदाणे. त्यासाठी मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि मीठ घेतलेलं आहे. आता सुरुवातीला आपल्याला हे शेंगदाणे भिजू घालायचे आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे, पाणी टाकायचं आहे सुरुवातीला, नंतर मीठ टाकायचं आहे आणि याला हलवून 1-1.5 तासासाठी आपल्याला हे झाकण ठेवून द्यायचं आहे. हे बघा, 1-1.5 तासाच्या नंतर आपण हे शेंगदाणे पाणी काढून घेऊया त्यामधलं. छान भिजलेले आहेत ते. हे बघा. आता आपण याला पसरून देऊया, जेणेकरून त्यामधलं पाणी निघून जाईल सर्व. आता आपण कढईमध्ये मीठ टाकूया. माझ्याकडं अगोदरचं सुद्धा मीठ आहे, ते सुद्धा मीठ टाकून देणार आहे याच्यामध्ये. हे बघा, गरम केलेलं आहे मीठ. आता त्याच्यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे टाकायचे आहेत आणि आता आपल्याला हे हलवत राहायचं आहे खरपूस होईपर्यंत. हे बघा, पूर्णपणे मीठ त्याला चिटकलेलं आहे. आता आपल्याला हे छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. हे बघा. हे बघा. आता आपल्याला एक बघूया आपण. हे बघा, असा टरफल निघलं की असं समजायचं की आपले खरमुरे तयार झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने आपले खारे शेंगदाणे तयार झालेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.